नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज मुलांनी हट्ट केला की आई आपण आज हॉटेलला जाऊन पनीरची भाजी खायची का? तर मी म्हणाले हॉटेलला जाण्यापेक्षा मीच घरी हेल्दी आणि टेस्टी पनीर भाजी बनवते। मुले म्हणाली हो चालेल। तर तुमच्याशीही मी ती रेसिपी शेअर करणार आहे। सगळ्यात आधी कढई तापवून त्यात 2 चमचे तेल टाकले, मग कापलेला कांदा, आले लसूण, 10-12 काजू आणि 2 टोमॅटो चिरून चांगले परतून घेतले। नंतर थोडेसे मीठ टाकले आणि 7 ते 8 मिनिटं हा मसाला चांगला परतला। मसाला थंड झाल्यानंतर तो वाटून घेतला, छान बारीक पेस्ट बनवली। त्यानंतर कढईत तेल तापवून त्यात पनीरचे केलेले तुकडे पीसेस 2 ते 3 मिनिट परतून घेतले। त्यात मी हळद, मीठ आणि लाल तिखट वरून टाकले। हेच तुम्ही आधी लावून नंतर ते पनीरचे पीस परतून घेऊ शकता। दोन्ही साईडनी पनीर चांगले परतवून घेणे 1 ते 2 मिनिट, त्याने पनीरला चव येते। त्यानंतर कढईत 2 चमचे तेल टाकून लाल तिखट टाकले आणि त्यात वाटण टाकून परतले। थोडेसे चवीनुसार मीठ टाकले। नंतर गॅसवर एका पातेल्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतले। त्यानंतर मसाल्यात लाल तिखट, पनीर मसाला आणि धने पावडर टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले आणि मग त्यात गरम पाणी टाकून एक उकळी काढून घेतली आणि मसाल्यात 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि बटर टाकून घेतले। नंतर त्यात परतून घेतलेले पनीरचे तुकडे टाकले व कसुरी मेथी बारीक कुस्करून टाकली। कसुरी मेथीमुळे सुगंध छान येतो आणि टेस्टीही लागते। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट पनीर चांगले शिजवून घेतले आणि तयार झाली आपली पनीरची छान भाजी। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही पनीरची रेसिपी? जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा। आणि तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओजला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।